नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप छान असा थोडासा पण इमोशनल दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं, जेव्हा ऑफिसला चाललेला असतो तर तेव्हा नंदिनी आणि त्याच्यामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे आणि नंदिनी जीवाची माफी वगैरे मागते आणि आता जीवा त्यानंतर खाली येतो आणि तेव्हा तो मानिनीची सुद्धा माफी मागतो आणि त्यानंतर तो पार्थची सुद्धा माफी मागत असतो. इतक्यातच आता त्या पार्थच्या मोबाईलवरती विक्रमचा फोन येतो आणि विक्रम बाहेर गाडीमध्ये बसलेला असतो, पण आता उशीर झाल्यामुळे तो जीवाला तसाच सोडून तिथून निघून जातो. तर तेव्हा मानिनीला सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि ते सगळं नंदिनी बघत असते आणि ते बघितल्यानंतर नंदिनी आता एक पण करते की आता जीवांचं जे काही जीवानी आजींचा जो दागिना विकलेला आहे तो परत मिळवून मी थोडीशी का होईना सगळ्यांच्या जखमावरती फुंकर तरी मारेन. आणि त्यानंतर हे सर्व काही ती आता काव्याला सुद्धा सांगते. तर तेव्हा काव्या सुद्धा तिच्या या बोलण्याला चांगलाच प्रतिसाद देते आणि त्यानंतर आता रम्या ऑफिसमध्ये जाते, कारण तिला जीवाला सगळं काही बोलून वगैरे चिमटे काढायचे असतात आणि ती ऑफिसमध्ये जे 2 कलिग असतात त्या कलिग्सना ती सर्व काही जीवाबद्दल सत्य सांगून टाकते आणि त्यामुळे ती गोष्ट सगळ्या ऑफिसमध्ये पसरून जाते. आणि आता त्यानंतर जेव्हा जीवा ऑफिसमध्ये जातो तर तेव्हा विक्रमने तर चक्क त्याचं केबिन सुद्धा त्याच्याकडून काढून घेतलेलं असतं आणि जेव्हा तो आशिष नावाचा कलिग असतो, रम्याने त्याला जे काही सर्व सांगितलेलं असतं, तर तेव्हा तो नंदिनीबद्दल उलटसुलट बोलत असताना जीवा ते ऐकतो आणि त्याची कॉलरच पकडून त्याला ओरडत असतो. तर तेव्हा विक्रम त्याला येऊन आता सगळ्या ऑफिसच्या स्टाफ समोर जीवाला ओरडतो आणि जेव्हा नंदिनी फोन करून जीवाला विचारते की तुमचं कसं चाललंय, तर तेव्हा जीवा सर्व काही खोटं तिला सांगतो आणि माझं छान चाललेलं आहे असं बोलतो. तर आता इकडे चक्क पार्थ काव्याची माफी मागतो, तिला सॉरी असं बोलतो. तर काव्या त्याला विचारते तुम्ही मला का सॉरी म्हणताय, कारण तुमची काही चूकच नाहीये. तर पार्थ तिला म्हणतो तुम्ही माझी मैत्रीण आहात ना, मग तुमची चूक ती माझी चूक असं त्याने म्हटल्यानंतर काव्या मात्र आता इथे खुश होते. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. नंदिनी आता रडत असते आणि ती जीवासमोर कानाला हातच लावते आणि रडत रडत म्हणते नाही जीवा खरोखर खूप सॉरी, खरंच सॉरी. तर तेव्हा जीवा आता तिचा हात खाली करतो आणि म्हणतो अगं तू वेडी आहेस का नंदिनी, आणि आपल्या दोघांच्या मध्ये जर कोणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर मी ते तुझं करेन असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी तर त्याच्या डोळ्यामध्ये प्रेमाने बघू लागते. तर जेव्हा म्हणतो अगं मी काय, मी तर बघीन ना दुसरं स्वप्न, आणि मला ना फक्त हे ऑफिसला जायचं नव्हतं एवढंच आहे, पण काय करणार कदाचित ऑफिसलाच मी हवा आहे, तो मला जाऊच देत नाहीये. आणि तो आता मूड चेंज करायसाठी म्हणतो बाय द वे टिफिन मध्ये आज काय दिलेलं आहेस, बटाट्याची भाजी, मसाले भात का सलाड दिलेला आहेस, आणि स्वीट मध्ये काही दिलंयस ना असं तो विचारत असताना आता नंदिनी त्या विचारात जाते ज्यावेळेस जीवा तिच्या सांगण्यावरून पहिल्यांदा ऑफिसमध्ये चाललेला असतो आणि तो विचारतो की आज मला टिफिन मध्ये काय देणार आहेस. तर तेव्हा नंदिनी सांगते तुम्ही मला तर खूप छान न्यूज दिलेली आहे आणि तुम्ही आवरून घ्या, मी तुमच्यासाठी टिफिन करते. मी एक काम करते, बटाट्याची भाजी करू का असं ती बोलत असते. तर आता जीवा तिला विचारतो इकडे तू जे काही दिलेलं असेल ना ते मी खाईन, आणि गोड खायला कुठे काही गोड घडलेलं आहे, आणि एका अर्थी मी ऑफिसला जाते ना ते तर बरंच आहे, काय आहे ना यापुढे मला इथे ना कोणी उपटसुंब नाही म्हणणार. मी सुद्धा इतरांसारखं कामाला जाईन, संध्याकाळी दमून भागून घरी येईन. या घरामधला माझा मान वाढेल ना त्याच्यामुळे, आणि वाढेल ना असं त्याने विचारल्यानंतर नंदिनी रडत रडतच नक्की असं म्हणते. तर जेव्हा पुढे म्हणतो बाय द वे तू हा डबा दिलेला आहेस मला, पण तो खायला मला वेळ मिळणार नाही, ऑफिसमध्ये खूप काम असणार आहे ना मला, आणि कधी नाही ते जीवाने वेळेला इतकं महत्त्व दिलेलं आहे, बघूयात आता वेळ जीवाला महत्त्व देतय का नाही ते, असं म्हणून तो जातो असं सांगतो. तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते निघताना ना येतो म्हणावं. तर जेव्हा म्हणतो आयुष्याचं पहिल्यांदा काहीतरी बरं करायला जातोय, शुभेच्छा नाही देणार का असं म्हणून तो चक्क तिच्या पायाच पडत असतो, म्हणजे तिला थोडंसं हसवण्याचा तो प्रयत्न करत असतो. तर नंदिनी त्याला थांबवते आणि इशाऱ्याने नाही असं म्हणते आणि परत ती रडू लागते. तर जीवा आता तिचे डोळे पुसतो आणि तिच्या गालाला हात लावून नाही असं इशाऱ्याने सांगतो आणि परत इशाऱ्याने स्माइल कर असं तिला बोलतो. तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणत असते आणि आता जीवा चाललेला असतो तर तेव्हा आता त्याच्या घड्याळामध्ये मागच्या वेळेस सारखीच नंदिनीची ओढणी अडकते आणि तेव्हा ते दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये बघू लागतात आणि आता जीवा त्या ओढणीचा दोरा तोडतो आणि आता तो अखेर तिथून निघून जातो. तर नंदिनी मनात म्हणते माझ्यासाठी जीवांनी
हार विकला. म्हणजे हे सगळं काही आजींच्या हारापासून सुरुवात झालं आणि मी तो दागिना ना परत मिळवून जीवांवरचा एक तरी आरोप मिटवून दाखवेन. त्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही, असं म्हणून ती सुद्धा आता बाहेरच्या दिशेने येत असते. तर इकडे जीवा आता खाली येतो तर तेव्हा मानिनी तिथं येते आणि त्याला बघून म्हणते, तू छान दिसतोयस आणि नीट जा हा, असं ती थोडंसं गहिवरून आलेलं असतं आणि त्या शब्दातच ती बोलते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं आई नको काळजी करूस, अगं मी काय युद्धाला नाही तर ऑफिसला जातोय. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे पण तुझ्या मनात जे युद्ध चालू आहे ना ते दिसतंय आईला, असं म्हणून ती आता दही साखर त्याच्या हातावरती ठेवते. तर तेव्हा जीवा ते दही साखर घेतो तर मानिनी पुढे म्हणते, मी माझ्या मुलाला त्रासातही बघू शकत नाहीये आणि त्याच्यासाठी काही करू सुद्धा शकत नाहीये आणि तू सांग मी काय करू तुझ्यासाठी, असं ती विचारते. तर जीवा तिला म्हणतो, माझा विचार करून ना टेन्शन घेऊ नकोस आणि आयुष्यात अगं सगळ्याच गोष्टी आपल्या आवडीप्रमाणे नाही करता येत आणि आता बाबांनी ढकललंय ना मला पाण्यामध्ये, तर मग थोडं बुडू देत, त्याशिवाय मला पोहता येणार नाही. तर तेव्हा मानिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं आणि ती म्हणते, शहाणं आहे माझं बाळ. आणि पुढं म्हणते, जीवा बाबांच्या बद्दल मनामध्ये काही अडी ठेवू नकोस, कारण ते जे काही विचार करतात ना ते तुझ्या भल्याचाच आहे आणि ठीक आहे तू जा, ऑल द बेस्ट तुला. बाबा बाहेर थांबलेले आहेत गाडीमध्ये आणि तू त्यांच्या बरोबरच जा. तर जीवा आता तिला म्हणतो, मला एक तुला विचारायचं होतं, निदान तू तरी माझ्यावरती रागवली नाहीस ना? तर मानिनी म्हणते, जरी रागवले असले ना तरी सुद्धा असा अबोला नाही धरता येणार मला तुझ्यासोबत, कारण मी आई आहे ना तुझी. अरे जीवा, आईचं प्रेम आणि बाबांचं प्रेम हे नेहमीच थोडं वेगळं असतं. तू जेव्हा बाबा होशील ना तेव्हा तुला कळेल नक्की ते. असं हे दोघं बोलत असतात इतक्यात आता पार्थ तिथं येतो. तर तेव्हा जीवा त्याच्याकडे बघतो आणि त्याला थोडासा धक्का बसतो आणि तो त्याला म्हणतो, बडे भैया रागवला असशील ना तू माझ्या बरोबर, मी इतकी मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवली, तुला सांगितली नाही, पण फक्त आजच्या दिवशी राग बाजूला ठेवून या तुझ्या छोट्या भैयाला जवळ करशील का, असं तो थोडंसं इमोशनल होऊनच विचारत असतो. आणि पुढे म्हणतो, मी थोडं म्हणजे आज माझा पहिला ऑफिसचा दिवस आहे ना, माफ करशील का मला, असं तो त्याला हात लावून विचारत असतो. इतक्यातच पार्थचा आता मोबाईल वाजतो आणि त्याच्या मोबाईलवरती विक्रमचा फोन आलेला असतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो आई आहे ना इथे. तर तेव्हा विक्रम त्याला मोबाईल लाऊड स्पीकरवरती टाकायला सांगतो. तर तेव्हा विक्रम आता तिकडून बोलू लागतो, म्हणतो, मानिनी बहुतेक मला वाटते तुमचा निरोप समारंभ आज दिवसभर सुरू राहील, त्यामुळे मी आता गाडीमधून पुढे निघालेलो आहे आणि तुझ्या लाडक्या चिरंजीवाला बसने यायला सांग. पण बाईक आहे म्हणा त्याच्याकडे, पण त्याला पेट्रोल संपलं तर महिना अखेरच्या आत पैसे मिळणार नाहीत याची सुद्धा आठवण करून दे, असं तो तिकडून बोलत असताना आता मानिनीच्या आणि जीवाच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं. तर विक्रम पुढे म्हणतो, निघाला नसेलच ना तो अजूनही, छान चाललेलं आहे तुमचं, असं म्हणून तो आता फोन कट करतो. तर आता जीवा कोणासोबत काही न बोलता डोळ्यात पाणी घेऊन तिथून निघून जातो. तर नंदिनी ते सर्व काही वरून बघत असते आणि तिला सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि आता मानिनी सुद्धा तिथून रडत रडत निघून जाते. आणि ज्यावेळेस आता पार्थ वरच्या दिशेने बघतो तर तेव्हा नंदिनी तिथे उभी असते आणि ती आता त्याच्याकडे बघून आपली मान थोडी खाली घालते. तर पार्थ सुद्धा आता तिथून निघून जातो. तर नंदिनी आता मनात म्हणते, एकीकडे जीवा दुखावले गेलेले आहेत आणि दुसरीकडे पार्थ सुद्धा नाराज झालेले आहेत. आता काहीही झालं ना तर मला या घराची घडी परत पुन्हा नीट बसवावीच लागेल. तर आता इकडे त्यांनी परत वसू आणि रम्यामधला सीन दाखवलेला आहे. तर रम्या एकदम छान अशी तयार झालेली असते. तर तेव्हा वसू तिला विचारते, अगं रम्या काय एवढी छान आवरून कुठे निघालेली आहेस तू? तर तेव्हा रम्या म्हणते, अगं आई इतके दिवस पार्थ घरात होता ना म्हणून मी वर्क फ्रॉम होम करायचे, पण आजपासून जेव्हा ऑफिसला जाणार आहे मग त्याची मजा बघायला जायला नको का, असं तिने सांगितल्यानंतर वसू हसूच लागते आणि म्हणते, अगं मी तर विसरलेच होते आणि आजपासून तुला ऑफिसमध्ये फुल टू एंटरटेनमेंट आहे. नंदिनीचं आनंद निवास त्याने जिंकलं खरं, पण स्वतःच आता तो हरवून बसलेला आहे. आता नंदिनीला हे गिल्ट आयुष्यभर खात राहील की तिच्यामुळे जीवाला ऑफिसला जावं लागतंय. तर रम्या म्हणते, एका बहिणीला तिचं गिल्ट वाळवीसारखं हळूहळू खाईलच, पण मला ना आता दुसऱ्या बहिणीवरच्या चेहऱ्यावरचं सुख आनंद सगळं काही ओरबडून घ्यायचं आहे. तर तेव्हा वसू तिला म्हणते, अगं तू टेन्शन घेऊ नको,
नकोस. तर रम्या म्हणते, "अगं आई कसं टेन्शन घेऊ नको. त्या पेनड्राईव्ह ना अजून दुरुस्त झालेला नाहीये. त्याने काही डेटा दिलेलाच नाहीये." तर वसू म्हणते, "अगं रम्या थोडंसं शांत हो. अगं पेनड्राईव्हचा डाटा रिकव्हर होईल. आता तू काळजी करू नकोस. आता ना आपल्याला नंदिनी आणि जीवाला वेगळं करायचं आहे. त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. काव्याचं मला काही टेन्शन नाहीये. ती स्वतःच बॉम्ब आहे. ती स्वतःच स्वतःला उद्ध्वस्त करून घेईल आणि एकदा का ती इथून निघून गेली ना, की पार तो उद्ध्वस्त होईल, एकटा पडेल आणि खचेल. पण रम्या, लग्नाच्या वेळी तू जी चूक केलेली आहेस ना, ती आत्ता करू नकोस. अगं रम्या, लग्नाच्या मांडवामध्ये पार्थ एकटाच होता आणि तू तिथून निघून गेली होतीस आणि आता यावेळेस सुद्धा ना पार्थ एकटाच असेल. त्यावेळी ना तू इथेच थांबायचं. कळालं ना?" तर तेव्हा रम्या म्हणते, "हो गं आई, मी कुठेच जाणार नाही. इथेच थांबेन. पण ऑफिसला तर जाऊ देत ना." आणि आज बोलण्यातून ना त्या जीवाला असे चिमटे काढेल ना, तर त्याला दुखलंच पाहिजे आणि त्याला दुखलं ना, की मग त्याच्या वेदना ना नंदिनीला तर होतीलच. असं सर्व काही सांगून ती आता तिथून निघून जाते. तर इकडे आता काव्या नंदिनीकडे येते आणि तिला म्हणते, "अगं ताई, मी चहा ठेवत होते माझ्यासाठी. तुम्ही दोघे घेल का चहा?" असं ती म्हणून मागे बघते आणि विचारते, "हे जन्मजय कुठे गेले?" तर तेव्हा नंदिनी सांगते, "ते कामावरती गेलेले आहेत आणि ते थोडक्यात तुमची चुकामुक झाली." तर काव्या म्हणते, एकदमच बोलून जाते, "आमची नेहमीच चुकामुक होते." तर नंदिनी विचारते, "म्हणजे या आधी सुद्धा कधी चुकामुक झाली आहे का तुमची?" तर तेव्हा काव्याला थोडासा शॉक बसतो आणि ती विचारातून बाहेर येते आणि म्हणते, "अगं ताई, तसं नाहीये काही. म्हणजे बघ ना, मी जेव्हा तुमच्या रूममध्ये येते ना, तेव्हा तूच भेटतेस ना मला. ते भेटत नाहीत ना, म्हणून मी म्हणालो आणि म्हणूनच मी असं ओघावत बोलून गेले अगं." तर तेव्हा नंदिनी सुद्धा आता आवरावर करू लागते. तर काव्या तिला विचारते, "अगं ताई, तुझी कसली गडबड चालू आहे? अगं तू काय आनंद निवासला वगैरे निघालेली आहेस का?" तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, "मी आनंद निवासला तर जाणारच आहे, पण एका महत्त्वाच्या कामाला जाणार आहे." तर काव्य तिला विचारते, "कसलं महत्त्वाचं काम?" तर नंदिनी सांगते, "अगं मी ना ज्वेलरकडे जाते काव्या." असं तिने सांगितल्यानंतर काव्याला तर थोडा शॉक बसतो. तर आता त्यांनी इकडे जीवा जेव्हा ऑफिसमध्ये आलेला असतो तो सीन दाखवलेला आहे आणि तेव्हा तो ऑफिसमध्ये आत आल्या-आल्या त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनीचं आणि जीवाचं थोडंसं भांडण झालेलं असतं. जीवा तिला म्हणालेला असतो, की "पण मी काय करू ना तेच मला कळत नाहीये. मी ऑफिसला जाऊन बघितलं, पण माझं मन तिकडे रमत नाहीये." आणि त्यानंतर तो क्षण आठवतो, ज्यावेळेस त्याने लो कॉस्ट हाउसिंगचं नंदिनीला सांगितलेलं असतं आणि तो बोलत असतो, "मला त्या लोकांना परवडतील ना अशी घरं बांधायची आहेत." आणि त्यानंतर तो तिला म्हणालेला असतो, "तू बघ, मी हे काम ना असं बेस्ट करून दाखवीन ना, तू बघशीलच. पण यासाठी ऑफिस लागणार आहे, फंडिंग लागणार आहे." आणि त्यानंतर तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तो एकदम नाचत आनंदात आलेला असतो आणि नंदिनीला म्हणालेला असतो, की "नंदिनी, मला फंडिंग मिळालं." आणि त्याने तिला मिठीच मारलेली असते आणि तो बोललेला असतो, "फायनली मी माझ्या पायावरती उभा राहतोय नंदिनी." तर असं त्याला सगळं काही आठवत असतं. इतक्यात आता पिऊन काका तिथे येतात आणि जीवाला विचारतात, की "मी येऊ का आतमध्ये?" आणि तेव्हा "जीवा या ना, या आतमध्ये या." असं तो आनंदाने म्हणतो. तर तेव्हा ते पिऊन काका जीवाला "गुड मॉर्निंग सर" असं म्हणतात आणि "तुमच्यासाठी कडक चहा आणू का?" असं ते विचारतात. तर तेव्हा जीवा आश्चर्यानेच त्यांना म्हणतो, "तुमच्या लक्षात आहे का?" तर तेव्हा पिऊन काका म्हणतात, "म्हणजे काय सर? इतक्या दिवसानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये बघितलं, खूप बरं वाटलं." तर तेव्हा जीवा म्हणतो, "आता रोजच वाटणार आहे." तर तेव्हा पिऊन काका म्हणतात, "आता तुम्ही रोज ऑफिसला येणार ना, तर मग आमचा दिवस कसा हसून खेळून गेला ना, ते कळणारही नाही. पण सर, विक्रम सरांनी तुमच्यासाठी निरोप दिलेला आहे आणि त्यांनी नोट दिलेली आहे, पण मी ती काही वाचलेली नाही आणि 1च मिनिटात आणतो सर." असं म्हणून ते आता बाहेर जातात. तर इकडे आता नंदिनीने काव्याला सांगितल्यानंतर काव्या थोडीशी घाबरते आणि ती लगेचच नंदिनीला विचारू लागते घाबरून, "ताई, तू मला आधी सांग, तू अशी काही चूक परत करणार नाहीयेस ना? अगं तू ज्वेलरकडे जाऊन दागिने वगैरे विकून जन्मेजयना मदत करणार असेल ना, तर ते प्लीज करू नकोस ताई." तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, "अगं तू वेडी आहेस का? मी कशाला विकेन? अगं मी आजींच्या दागिन्यांचा पत्ता शोधायला जाते." असं तिने सांगितल्यानंतर काव्याला थोडा धक्का बसतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काव्य, तुला खरंच सांगू का? कालपासून माझ्या डोक्यामध्ये ना हाच विचार चालू आहे, की जीवाने आजींचा विकलेला जो हार आहे ना, तो कसा परत मिळवायचा आणि त्यामुळे तो हार विकल्यामुळे घरामधले सर्वजण त्यांच्यावरती नाराज झालेले आहेत. पण तो विकताना त्यांना किती त्रास झाला असेल ना, हे मला माहिती आहे. कारण तो हार ना फक्त माझा आनंदनिवास परत मिळवण्यासाठी त्यांनी विकलेला आहे." बाबा म्हणाले, की जीवाने ना आजीच्या आशीर्वादाचा सौदा केला, पण खरंच अगं तसं काही नाहीये. जीवांसारखा माणूस ना एखाद्याच्या प्रेमाचा, एखाद्याच्या नात्याचा, आशीर्वादाचा सौदा ना करूच नाही शकत.
शकत. तर तेव्हा काव्या म्हणते हो तुझं बरोबर आहे आणि इनफॅक्ट ना मलाही तसंच वाटते अगं. जन्मेजयनी ना हे सगळं काही तुझा आनंद परत मिळवण्यासाठी केलेला आहे. तर नंदिनी म्हणते आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा मला त्यांचा आनंद परत त्यांना मिळवून द्यायचा आहे. तर तेव्हा काव्या म्हणते ताई या सगळ्या मागचा तुझा हेतू प्रामाणिक आहे हे कळतंय मला, पण जरा विचार कर ताई. फक्त हार परत आल्याने सगळं काही नीट होणार आहे का? काल विक्रम काका सुद्धा खूप चिडले होते, पार्थ सुद्धा खूप चिडले होते, पण त्यांच्या चिडण्याचं मूळ कारण ना जन्मेजयनी त्यांच्यापासून हे सगळं काही लपवून केलं हे होतं. पण तो सगळा राग हार घरात परत आणल्याने जाणार आहे का? तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही, राग जाणार नाही हे मला माहिती आहे, पण जीवांच्या मनावरचं दडपण थोडं तरी कमी होईल अगं. आत्ता सुद्धा किती दडपणाखाली किती गिल्ट खाली कामाला गेलेले आहेत ते मी पाहिलेलं आहे. आणि काहीही करून मला तो आजींचा हार परत आणायचा आहे आणि तो हार विकल्या गेल्याने घरातल्या सगळ्यांना जी जखम झाली आहे ना त्यामुळे सगळ्यांच्या जखमेवरती थोडी फुंकर घातल्यासारखं तर होईल. तर तेव्हा काव्या म्हणते हो तुझं बरोबर आहे. या फुंकर घालण्याने ना सगळ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळेल खरं. असं आता या दोघींच्या मधलं बोलणं चालू असतं. तर इकडे आता परत त्यांनी ऑफिस मधला सीन दाखवलेला आहे. ते पिऊन काका बाहेर येतात आणि समोरून रम्या येत असते. तर तेव्हा ते गुड मॉर्निंग करतात. तर तेव्हा रम्या त्यांना लगेचच कॉफी आणायला सांगते आणि आतमध्ये येते आणि म्हणते बघते तर तिथे त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि एक कलिग दुसऱ्या कलिगला म्हणत असतं की आशिष आज लेटेस्ट न्यूज कळाली का? तर तेव्हा आशिष विचारतो गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे? तर तेव्हा ती म्हणते आमच्यासाठी गुड न्यूज आहे पण तुमच्यासाठी बॅड न्यूज आहे. अरे जीवा सर परत आलेले आहेत ऑफिसमध्ये. आता तुझे शायनिंग मारायचे दिवस संपले. आता जोक्स असतील तर ते फक्त जीवा सरांचे, पंचलाईन असतील तर ते फक्त जीवा सरांचे आणि कविता असतील ना तर त्या फक्त जीवा सरांच्याच असणार आहेत. आता सेंटर ऑफ अट्रॅक्शन तू नसणार आहेस तर जीवा सर असणार आहेत. असं तिने म्हटल्यानंतर आशिष म्हणतो अरे यार म्हणजे माझा भाव उतरणार. असं तो बोलत असताना रम्या ते सर्व काही ऐकते आणि आशिषला म्हणते अरे आशिष डोंट वरी, असं काहीही होणार नाहीये. पुढचे काही दिवस तरी तुझेच जोक्स तुझ्याच पंचलाईन आणि तुझेच पंचलाईन वगैरे सगळं काही फॉर्म मध्ये असतील कारण तुमचे जे जीवा सर आहेत ना ते पूर्वीचे जीवा सर राहिलेले नाही आहेत. त्या बिचाराबरोबर ना एक ट्रॅजेडी झालेली आहे. तर तेव्हा आशिष विचारतो म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? तर रम्या म्हणते सांगते ना, तुमच्या जीवा सरांनी त्यांच्या बायकोसाठी काय केले माहिती आहे का? असं म्हणून ती सर्व काही या दोघांना सांगू लागते आणि आता ही सर्व काही गोष्ट ती पूर्ण ऑफिस मध्ये फिरवून टाकते. तर आता इकडे परत त्यांनी नंदिनी आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे. नंदिनी आता हे सर्व काही सांगून चाललेली असते तर काव्य तिला म्हणते अगं ताई पण तू एकटीच जाणार आहेस? अगं ताई माझा पण नेमका अभ्यास आहे, परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत ना, नाहीतर मीच आली असते तुझ्यासोबत. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं ठीक आहे इट्स ओके आणि मी स्वतःच तुला इथून हालू देणार नाहीये आणि आता ना तुझा सगळा काही फोकस तुझ्या अभ्यासावरतीच असला पाहिजे. जीवांना या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी ना त्यांची बायको खंबीर आहे असं ती एकदम आत्मविश्वासानेच तिला सांगते. तर तेव्हा काव्य लगेचच तिला मिठी मारते आणि ऑल द बेस्ट असं म्हणते आणि म्हणते हो काही जरी लागलं ना तर प्लीज लगेच मला फोन कर असं सांगून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा नंदिनी आता मनात देवाकडे प्रार्थना करू लागते. म्हणते देवा जीवा त्यांचं मन मारून ना ऑफिसमध्ये गेलेले आहेत, प्लीज त्यांचं मन कामामध्ये लागू देत. त्यांनी ठरवलं ना तर ते काहीही करू शकतात हे प्रत्येकाला पटू देत. तर आता इकडे जीवा ऑफिसमध्ये आपला लॅपटॉप वगैरे सगळं काही बाहेर काढतो आणि त्यानंतर तो नंदिनीचा फोटो सुद्धा काढून ऑफिसमध्ये ठेवतो आणि त्यानंतर त्यांचा फॅमिली फोटो सुद्धा ठेवतो आणि इतक्यातच आता रम्या तिथं येते आणि तेव्हा तिथं जीवा तिच्याकडे न बघताच या काका असं म्हणतो. तर तेव्हा रम्या म्हणते नक्की येऊ का? असं तिने म्हटल्यानंतर जीवा थोडंसं धक्क्यानेच तिच्याकडे बघतो आणि तू असं तिला म्हणतो. तर तेव्हा रम्या आतमध्ये येते आणि म्हणते तू ऑफिस परत जॉईन केलायस ना, म्हटलं तुला बेस्ट विशेष द्याव्यात असं म्हणून ती काँग्रेस असं त्याला म्हणून ती चिठ्ठी त्याच्या दिशेने करते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो तू सुद्धा ऑफिस परत जॉईन केलेलं आहेस, तुला सुद्धा ऑल द बेस्ट असं तो तिच्या हातामध्ये हात न देताच बोलतो. तर तेव्हा रम्या थोडीशी रागाला आलेली असते आणि ती बाजूला बघते तर तेव्हा नंदिनीचा फोटो आणि फॅमिलीचा फोटो तिला दिसतो
आणि ती आता जीवाला म्हणते, "अरे वा, केबिन सेटअप सुरू आहे वाटतं. म्हणजे मी वेळेवर आले म्हणायचे. काय आहे ना, मामाने तुझ्यासाठी निरोप दिलेला होता." तर तेव्हा जीवा म्हणतो, "पियून काकांना दिलेला होता." तर तेव्हा रम्या म्हणते, "हो, पण पियूनकडून हा निरोप ऐकून ना तुला आणखीनच वाईट वाटलं असतं. मी कशी तुझी बहीण आहे, फॅमिली मेंबर आहे. अरे म्हणूनच मी घेऊन आलेली आहे. आणि खरं तर मला सुद्धा हा निरोप देताना वाईटच वाटतंय. म्हणजे बघ ना किती वाईट वेळ आलेली आहे जीवा तुझ्यावर. आणि मामाने सुद्धा त्याचा निरोप तुला स्वतः येऊन सांगायला हवा होता. पण या पत्रामध्ये लिहून पाठवलेला आहे त्याने. म्हणजे मामाला ना तुझ्याबरोबर बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. आणि आय रिअली फील फॉर यू जीवा." असं ती म्हणत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "असू दे, ते लेटर दे माझ्याकडे." तर तेव्हा रम्या म्हणते, "अरे मी वाचून दाखवते ना तुला." असं ती बोलत असते. तर तेव्हा जीवा तिच्या हातामधून ते लेटर काढूनच घेतो. तर आता रम्या एकदमच त्याला म्हणते, "जीवा, आता ही केबिन तुझी नाही." असं म्हणून ती आता त्या लेटरकडे हात करते. तर तेव्हा जीवाला तर धक्काच बसतो आणि तो ते लेटर वाचू लागतो. म्हणजे विक्रमने ती केबिन सुद्धा त्याच्याकडून काढून घेतलेली असते आणि आता रम्या त्याला टोचून टोचून बोलत असते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा चक्क त्या आशिषची कॉलरच पकडतो. कारण इकडे रम्याने तर त्या सगळ्यांना सर्व काही सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे आशिष काहीतरी असं बोलतो ज्यामुळे जीवाला राग येतो आणि जीवा त्याची कॉलरच पकडतो आणि त्याला म्हणतो, "काय बोललास? यापुढे ना नंदिनीबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर इथंच लोळवेन तुला." असं तो म्हणत असताना, त्याला ओरडत असताना तिकडून विक्रम येतो आणि ओरडतो, "अरे काय चाललंय काय इथे?" आणि तो जीवाला सगळ्यांच्या समोर ओरडू लागतो. म्हणतो, "काम करायचंच नाही असंच ठरवलेलं आहेस का तू?" तर इकडे आता चक्क मित्रांनो घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. पण पार्थ चक्क काव्याला सॉरी असं म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "पण तुम्ही कशासाठी सॉरी म्हणताय?" तर पार्थ तिला म्हणतो, "तुम्ही माझी मैत्रीण आहात ना, मग तुमची चूक सुद्धा माझीच झाली." असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या तर एकदम छान असं त्याच्याकडे बघून स्माइल देते. तर इकडे जीवाने आता नंदिनीला फोन लावलेला असतो आणि तो आता सांगत असतो नंदिनीला, "माझं केबिन, माझं काम वगैरे अगदी मस्त चाललेलं आहे." आणि हे सगळं काही तो खोटं तिला सांगतो. तर नंदिनी त्याला विचारते, "तुम्ही खरंच खुश आहात ना?" म्हणजे नंदिनीला थोडंसं ते जाणवतं. तर तेव्हा जीवा आता थोडासा धक्क्यात जातो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्कीच दाबा.